अकोला पोलिसांनी डाबकी रोड रेप प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे। एका पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याविषयी माहिती दिली। गणेश विसर्जनाच्या दिवशी डाबकी रोड येथील एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी तौहीद खान समीर खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। घटनेनंतर तो फरार झाला होता। आरोपींवर याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। या घटनेनंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणात विविध राजकीय पक्षांनी राजकीय ट्रायल सुरू केली होती। समाजसेवकांनी आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती। हिंदू व मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता। दरम्यान अकोला पोलिसांनी अतिशय गंभीरतेने हे प्रकरण घेत आरोपीला अटक केली आहे। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न केले आणि अखेर हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे। आरोपीला या काळात मदत करणारे कोण होते असा प्रश्न आता विचारला जात असून त्यांच्यावर काही कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घेत या घटनेतील रेप प्रकरणातील आरोपी तौहीद खान समीर खान अटक केल्याची व त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। 6 तारखेला दाबकी रोडमध्ये जे गुन्हा घडला होता, अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी जे आहे तौहीद खान बेग आणि जे अल्पवयीन मुली आहे ते वेगवेगळे समाज असल्याने थोडासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे 4 पथक रवाना झाले होते। त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त, गणेश विसर्जनचा बंदोबस्त, ईदचा बंदोबस्त पण होता। तरीसुद्धा आमचे 4 पथक रवाना झाले होते। 5000 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आमची टीम गेलेली आहे, 5 राज्यांमध्ये गेलेली आहे। गुजरात, यूपी, MP, दिल्ली, महाराष्ट्र आणि 10 जिल्हा भुसावल, सूरत, अहमदाबाद, आग्रा, दिल्ली, झांसी, भोपाल, देवास, शिवपुरी, गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे। आरोपी इंदोरमधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी। त्याच्यामध्ये 8 जिल्ह्याचे SP सोबत मी स्वतः बोललो होतो। त्यांनी नाकाबंदी पण वेळोवेळी लावली होती। खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलन्स, खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क, आमचा इन्फॉर्मर नेटवर्क याच्यामध्ये ॲक्टिवेट आम्ही केला होता आणि GRP आणि RPFची मदतून 12 ट्रेन्स, पूर्णपणे 12 ट्रेन्स आम्ही सर्च केली होती आणि रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपली नव्हती। 100 आवर्सचा एक ऑपरेशन हे होता। काल रात्री इंदोरमधून अटक केलेला आहे। आरोपी आता आणलेला आहे आम्ही अकोलामध्ये आणि याचा PCRची आम्ही आज मागणी करणार आहोत। नाही, ते दारूचे दुकानच्या समोर होता, त्यावेळेस आम्ही अटक केलेली आहे।